एका पॅनमध्ये अर्धा कप तीळ कमी गॅसवर भाजून घेऊयात. तीळ जास्त भाजले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, नाहीतर तीळ चवीला कडवट लागतात. तीळ छान भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप आणि अर्धा कप गूळ ॲड करून मंद गॅसवर पाणी न टाकताच गूळ पूर्ण वितळवून घेऊ. गूळ पूर्ण वितळवून झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड ॲड करून मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये भाजून घेतलेले तीळ ॲड करून मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यावर तूप लावलेल्या पोळपाटावर हे मिश्रण ओतून घेऊ आणि गरम असतानाच लाटून घेऊयात. इथे आपल्याला लाटण्याला सुद्धा थोडं तूप लावून घ्यायचं आहे. मिश्रण गरम असतानाच लाटायचं, नाहीतर हे मिश्रण थंड झाल्यावर कडक होते, मग आपल्याला तिळपट्टी लाटता येत नाही. लाटून झाल्यावर सुरीने आवडीच्या शेपमध्ये तिळपट्टी कट करून घेऊयात आणि 15 मिनिट थंड होऊ देऊयात. तयार झाली मस्त कुरकुरीत अशी तिळपट्टी. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.